नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल, तर जे सबस्क्राईबचं बटन आहे, त्यावरती क्लिक करा आणि वरती ऑलवरती क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला जे सोनाई एंटरप्राइजेस चॅनलचे व्हिडिओज असतील किंवा ज्या सेवा आम्ही देतो, त्या सेवांचा तुम्हाला लाभ त्या टाईमला घेता येईल मित्रांनो. तर सुरू करूया आपण. अ, ही जी आहे आजचं आदिवासी विकास योजना याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तर सुरुवातीला बघा आपण आदिवासी विकास विभाग या वेबसाईटवर इथे गेलोय महाराष्ट्र शासनाच्या. यामध्ये आपण बघितलंय नवसंजीवनी योजना. यामध्ये काय-काय योजना आहेत बघा, खूप साऱ्या योजना आहेत. पण त्याच्या अगोदर आपण पाहूया, की योजना काय-काय आहेत आपल्याकडे. बघा आमच्याविषयी यामध्ये योजना आणि राज्य योजना यावरती आपण क्लिक करतोय. यावरती केल्यानंतर पहिलं आहे मी थोडंसं मोठं करतो याला, म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. पहिला आहे शासकीय आश्रमशाळा. बघा इथे दिसतंय आश्रमशाळा समूह योजना, उद्देश व स्वरूप सर्व गोष्टी आहेत. स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालवण्यास अर्थसहाय्य करणे. आदर्श आश्रमशाळा आणि एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा. ह्या आदिवासी ज्या आहेत त्यांच्यासाठी असतात आदिवासी विभागासाठी. तर आपण इथे क्लिक जर करतोय, तर बघा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल यामध्ये खूप साऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने 9व्या पंचवार्षिक योजनेत ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा स्थापन करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये बघा केंद्र शासनाच्या प्रचलित निकषानुसार एकलव्य निवासी शाळा मंजूर होण्यासाठी अनुसूचित जमातीची लोकसंख्या संबंधित तालुक्यातील एकूण लोकसंख्येच्या 50% पेक्षा जास्त व 20,000 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. बरोबर? यामध्ये आहे मित्रांनो बघा सदरील शाळा केंद्रीय माध्यमिक विद्यालय म्हणजे सीबीएसई बोर्डचे असणार आहेत आणि 6वी ते 12वी पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात. इथे शिक्षणाबरोबरच निवास, अंथरूण पांघरूण, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भेटतात. तर अशा प्रकारचे प्रवेश प्रक्रिया असते. इयत्ता 5वी चे वर्गात शिक्षण घेणाऱ्या हुशार आदिवासी विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेऊन त्यामधून निवडले जातात 6वी चे विद्यार्थी 6वी च्या वर्गासाठी. प्रत्येकी 30 मुले व 30 मुली अशा 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ज्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे, अशाच पालकांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट होण्यास परवानगी देण्यात येते. तर मित्रांनो, जे आदिवासी समाजातील असतील, त्यांनी तुम्ही पाहू शकता तुमच्या परिसरात हे कुठे आहे का शाळा? कोणती? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल असेल, तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येतो मित्रांनो. यामध्ये बघा या शाळाचा खर्च केंद्र शासनाकडून केला जातो आणि केंद्र शासनाकडून प्रति विद्यार्थी 1,09,000 अनुदान दिलं जातं. तर तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. बरोबर? यानंतर आर्थिक उत्पन्नाच्या योजना आहेत. बघा आर्थिक उत्पन्नाच्या योजना त्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप पुरवठा करणे. हे बघा इथे वीज पुरवठा म्हणजे वीज पंप जे असतात ते पुरवठा करणे. यामध्ये पात्रता काय आहे किंवा उद्देश व स्वरूप काय आहे त्या गोष्टी दाखवतो मी तुम्हाला. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा शेती विकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने इथे बघा या योजनेखाली सर्वसाधारणपणे 3 किंवा 5 असोच व्यक्ती म्हणजे काय 3 ची मोटर जी किंवा 5 ची मोटर जे म्हणतो आपण ते मंजूर करण्यात येतात. यामध्ये पात्रता काय आहे? आदिवासी शेतकऱ्यांना मंजूर करताना म्हणजे वीज पंप मंजूर करताना त्यांच्या शेतातील पाण्याचे साधन असलेल्या विहीर, नाल्या कमीत कमी 6 महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. आदिवासी शेतकरी स्वतः जमीन कसत असला पाहिजे. 60 आर पेक्षा कमी जमीन ज्यांच्या नावाने असेल अशा किंवा 3 लगतच्या जमीनधारकांना एकत्रित येऊन करार लिहून दिला तर एकापेक्षा अधिक लाभधारक एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मात्र अशा एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांची एकूण जमीन 60 आर पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे ज्यांची जमीन कमी आहे त्यांना 3 शेतकरी मिळून घेऊ शकतात ते योजना आणि या योजनेखाली ज्या गावात वीज पुरवठा केला जाऊ शकतो, त्या गावच्या शेतकऱ्यास वीज पंप व जेथे वीज पुरवठा केला जात नाही अथवा नजीकच्या 3 वर्षात केली जाण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी तेलपंप पुरवण्यात येतो. तेलपंप म्हणजे काय डिझेल पंप जे बोलतो आपण, ते पुरवण्यात येतो. त्यानंतर आहे अर्थसंकल्प, न्यूक्लियस बजेट, यानंतर व्यवसाय प्रशिक्षण केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि केंद्रीय सहाय्य योजना पण आहेत मित्रांनो. यावरती जर क्लिक केलं आपण, तर बघा इथे केंद्रीय लाभार्थी आदिम जमातीचा असावा वगैरे सर्व गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. त्यानंतर इतर योजना
अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी सेवा योजना नोंदणी, आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, वारली चित्रकला स्पर्धा योजना आणि इतर विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना यामध्ये आहे बघा तुषार ठिबक सिंचन योजना. ओके, ही महा-डीबीटी मार्फत योजना आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन बसवण्यासाठी 2 हेक्टर पर्यंत जर जमीन असेल तर 50% तुम्हाला इथे अनुदान भेटतं मित्रांनो आणि 2 ते 6 हेक्टर पर्यंत जमीन असेल तर त्यांना 14,350 म्हणजेच 35% एवढं अनुदान तुम्हाला दिलं जातं आणि 6 हेक्टरपेक्षा जास्त जर असेल तर 30% दराने अनुदान दिलं जातं मित्रांनो. तर याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता महा-डीबीटी मार्फत. यानंतर शेळ्या मेंढ्याचा गट पुरवठा करणे हे आहे. आदिवासीच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल या उद्देशाने पशुसंवर्धन या कार्यक्रमाखाली विविध योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत 10 शेळ्या 1 बोकड असा गट आदिवासी लाभार्थींना 50% अनुदानावर पुरवला जातो. बरोबर. यानंतर आहे मित्रांनो अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन करणे आणि सहकार विभाग वैयक्तिक लाभाच्या योजना. ओके, यामध्ये बघा आदिवासी शेतकऱ्यांना व्याज अनुदान देण्यासाठी निरनिराळ्या योजना राबवण्यात येतात. त्यापैकी वरील प्रमाणे योजना आहे. कोणती? सहकार विभाग. यामध्ये पात्रता आहे आदिवासी सहकारी संस्थेचा सभासद असावा, स्वतःच्या नावे शेती असावी आणि मंजूर खर्चाची परतफेड 30 जूनच्या आत केलेला लाभार्थी असावा. या सर्व गोष्टी मित्रांनो आहेत. तर तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकता. हे बघा आदिवासी विकास विभाग यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत. बघा विभागीय योजना, कृषीसाठी वेगळ्या योजना, सहकार व हे बघा झूम थोडंसं आउट करतोय मी, कमी करतोय. हां, बघा इथं कृषी पशुधन योजना आहेत मित्रांनो. बघा पशुसंवर्धन मध्ये जर आपण गेलो तर इथे बघा खूप साऱ्या योजना आहेत. दुधाळ जनावरांचे वाटप आहे, शेळ्यांचे गट वाटप आहे, 1000 माणसाल कुक्कुट पक्षी वाटप आहे, स्वयं प्रकल्प आहेत. खूप साऱ्या योजना मित्रांनो इथे आपल्याला तुम्हाला बघायला भेटतील. यानंतर परत आपण जाऊया पीक संवर्धन यामध्ये म्हणजे शेतीसाठी. शेतीसाठी काय योजना आहेत त्या जर पाहायला जातोय आपण तर त्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या मार्फत तुम्हाला कुठे कुठे किती अनुदान दिलं जातं ते पण पाहून घ्या मित्रांनो. नवीन विहीर जर करायची असेल तर अनुदान आहे 2,50,000 रुपये. जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर अनुदान आहे 50,000 रुपये. इनवेल बोरिंग म्हणजे विहिरीमध्ये बोरिंग करायचे आहे तर त्यासाठी आहे 20,000 रुपये. वीज जोडणी आकार त्यासाठी म्हणजे नवीन कनेक्शन घ्यायचं आहे लाईटचं तर 10,000 रुपये. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर 1,00,000 रुपये, एकक दशक शतक, हजार दशक लक्ष 1,00,000 रुपये भेटणार आहेत. त्यानंतर मित्रांनो परसबाग म्हणजे घराच्या मागे जे आपण बाग करतो त्यासाठी 500 रुपये तुम्हाला भेटतात. वीज पंपासाठी 20,000 रुपये भेटतात. पीव्हीसी पाईपसाठी 30,000 रुपये आणि ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन जे आहे त्यामध्ये 50,000 ते 25,000 पर्यंत तुम्हाला पैसे तिथे दिले जातात मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या खूप साऱ्या योजना आहेत. तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बिनधास्त खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा WhatsAppला मेसेज करू शकता. WhatsAppला मेसेज केला तर तुम्हाला थोडंसं ते व्यवस्थित राहील. लवकर तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल. कारण की कॉलला रिप्लाय करणं थोडंसं जास्त अवघड जातं मेसेजपेक्षा. तर तुम्ही या नंबरवरती खाली कॉल करू शकता, मेसेज करू शकता सॉरी. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.